आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। घरात घुसून महिलेचा विनयभंग करणारा सायको आरोपी गुन्हे शाखा युनिट 2च्या जाळ्यात। नाशिकमध्ये घरात एकटी महिला असल्याची संधी साधून विनयभंग करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने अवघ्या 2 दिवसात अटक केली आहे। या कारवाईमुळे महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 ने तपासाची सूत्रे हाती घेतली। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी परिसरातील तब्बल 75 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यातून काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर फिरणाऱ्या संशयितांची ओळख पटविण्यात यश आलं। गुप्त माहितीच्या आधारे विहितगाव येथील अण्णा गणपती पुलाजवळ सापळा रचून अभिलाष अंकुश थोरात वय 35 राहणार संजय गांधीनगर उपनगर नाशिक रोड याला ताब्यात घेण्यात आलंय। चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली सुमारे 50,000 रुपये किमतीची होंडा मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे यांनी त्यांच्या पथकानं केली आहे।